कर्नाटकातील गोकाक तालुक्यातील शिंदी कुर्बेड येथे संतोष रेवण्णा पटायत हा पत्नी सखूबाई आणि 2 मुलांसह राहायला आहे. त्याच्या लग्नाला 9 वर्ष झाली असून सखूबाई हिचे माहेर धारवाड जिल्ह्यातील कल्लूर आहे. पटायत याच्या घरची परिस्थिती तशी सधन होती. तो चांगल्या ठिकाणी कामाला होता. तसेच घरची थोडीफार शेतीही असल्याने त्याच्या खिशात पैसे खुळखुळत होते. त्याच्या लग्नाला 9 वर्ष झाली. 2 मुलेही होती. त्याची पत्नी सखूबाई ही संसार नेटाने आणि सुखाने चालवत होती. पण या सुखी संसारात दारूचा प्रवेश झाला. अलीकडे संतोषला दारू पिण्याचं व्यसन लागलं. तो कामावरून घरी येताना रोज दारू पिऊन येऊ लागला. व्यसनाच्या आहारी गेल्याने बायकोबरोबर त्याची नेहमी भांडणे होऊ लागली. या भांडणात तो सखूबाईला रोज मारहाण करायचा. त्याची भांडणे विकोपाला गेली होती, पण सखूबाई संसारासाठी व मुलांसाठी सारं काही सहन करत होती. अलीकडे सखूबाईला एक धक्कादायक माहिती मिळाली. आपला नवरा गावातीलच एका विधवा महिलेच्या प्रेमात पडल्याचं तिला समजलं. आपला नवरा कायम त्या महिलेच्या घरातच असतो. तिला काय पाहिजे काय नको ते सर्व काही तोच पाहतो. हे समजल्यावर तिच्या रागाचा पारा चढला. तिने याचा जाब नवरा संतोषला विचारला असता त्याने आता तुझ्यात इंटरेस्ट राहिला नाही असे सांगून आपले विवाहबाह्य संबंधाची जणू त्याने कबुलीच दिली. आपला नवरा दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला आहे, तसे तो रोज दारू पिऊन आपल्याला मारहाण करत असल्याची माहिती तिने माहेरी आईवडील भावाला दिली. तिच्या माहेरच्या लोकांनी तिला जावई संतोषला समजावून सांगितले, परंतु दुसऱ्या बाईच्या प्रेमात वेडा झालेला संतोष ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट बायकोने घरची भांडणे माहेरात सांगून आपली इज्जत काढली याचा राग त्याला आला. हल्ली तो रोज दारू पिऊन सखूबाईला मारहाण करू लागला. गेल्या 4-5 वर्षापासून संतोष हा त्या विधव्या बाईच्या नादाला लागलेला होता. त्याला तिच्याशिवाय करमत नव्हतं. तो तिच्याच घरात नेहमी दिसत होता. त्यामुळे शिंदी कुर्बेड येथे त्या अनैतिक संबंधाची जोरदार चर्चा होत होती. सखूबाई चिडून होती. ती भांडण काढत असे तर तो दारू पिऊन तिला मारहाण करत असे. या सगळ्या त्रासाला वैतागलेली सखूबाई अखेर 2 मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. तिथे ती 1-2 महिने राहिली. 2 महिने उलटून गेले तरी संतोष हा तिला न्यायला तिच्या माहेरी कल्लूर येथे गेला नाही. उलट राग शांत झाल्यावर तीच परत शिंदी कुर्बेड येथे आली. ती परत आल्यावर तो काही दिवस गप्प बसला. नंतर पुन्हा मागचे तसे पुढे सुरू झाले. त्याच्या मनात बायकोविषयी राग होताच. त्यात त्याच्या प्रेयसीने सांगितले की तू बायको मुलांना सोडून दिले तर मी कायम तुझ्या जवळ राहायला तयार आहे. आता संतोषच्या मनात वेगळाच खेळ सुरू झाला होता. बायको नकोशी झाली होती. ती नसेल तर प्रेयसी त्याच्यासोबत कायम राहणार असल्यामुळे त्याला आता बायकोचा अडसर वाटू लागला होता. तिची कटकट संपवली तर प्रेयसीसोबत मजा मारता येईल असे त्याला वाटू लागले. पण हे जमायची कशी याचा तो विचार करू लागला. सखूबाई त्याची लग्नाची बायको होती. त्यातच 2 मुले असल्याने ती सहजासहजी घटस्फोट अथवा सोडायला तयार होणार नाही हे त्याला माहीत होतं. त्यातच ती रोज भांडण काढत असल्याने तिच्या कटकटीला तो कंटाळला होता. त्यामुळे बायकोला मारून आपण प्रेयसीसोबत निवांत राहू शकतो असा त्याने विचार केला. पण बायकोला संपवले तर तुरुंगात जाण्याची वेळ येईल. मग प्रेयसीसोबत सुख कसे मिळणार? त्यामुळे असा प्लॅन करावा लागेल की बायको तर ठार होईलच, पण खुनाचा गुन्हा आपल्यावर येणार नाही. त्याने खूप विचार करून एक प्लॅन आखला. गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सखूबाईला आपण बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील चामुंडेश्वरी देवीच्या दर्शनाला जाऊया असं त्यांनी सांगितलं. तो गोड बोलत असल्याने ती तयार झाली. त्याने तिला आपल्या गाडीवर घेतले. तीही नवरा आता सुधारला आहे, देवदर्शनाला घेऊन जात आहे म्हणून त्याच्या सोबत गेले. मुरकुंबी येथील देवीचे दर्शन घेऊन ते दोघे गाडीवरून शिंदी कुर्बेड येथे परत येण्यास निघाले. रात्रीचे 9 वाजून गेले होते. ती आनंदात होती, पण त्याच्या मनात वेगळाच विचार चालू होता. गोकाकच्या अलीकडे मुरगोंडला थांबून त्याने पिण्यासाठी जिरा सोडा घेतला. गावाकडे जाण्यासाठी म्हणून त्याने मोरगोड शिलती भावी रस्त्याने गाडी घेतली. रात्रीची वेळ असल्याने रस्ता निर्मनुष्य होता. वाटेत त्याने गाडी थांबून सखूबाईला गाडीवरून उतरवले. थोडी गरमी वाटत आहे असे म्हणून त्याने जिरा सोड्याची बाटली पिशवीतून बाहेर काढली. त्या सोड्यात त्याने सोबत घेतलेली विषारी पावडर मिसळली. हा देवीचा प्रसाद आहे असे म्हणत त्याने ती पावडर सोड्यात मिसळून तिला ते प्यायला लावलं. तिने सुद्धा देवीचा प्रसाद म्हणून ते पाषण केलं. त्यानंतर ते गाडीवर बसून निघाले. पण थोडे अंतर गेल्यावर तिला उलटीचा त्रास होऊ लागला. तिने नवऱ्याला गाडी थांबवण्यास सांगितलं. हीच संधी आहे हे ओळखून त्याने चक्कर येत असलेल्या सखूबाईला रस्त्याकडेला नेलं. आधीच तिला चक्कर येत असल्याने आणि उलटी होत असल्याने ती बेशुद्ध झाली. या संधीचा फायदा घेत त्याने तिचा गळा जोरात आवळून धरला. तसे तिच्या तोंडातून फेस बाहेर आला. त्यात तिचा गळा जोरात आवळून धरल्याने तिचा श्वास थांबला.
तिचा जागीच मृत्यू झाला हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तिला तसेच ओढत रस्त्याच्या मध्ये आणून टाकलं. त्यानंतर त्या निर्दयी पतीने तिच्या अंगावरून आपली दुचाकी गाडी घातली. तिला थोडा मार बसल्याचे वाटावे म्हणून त्याने तिचा मृतदेह परत रस्त्याकडेच्या खड्ड्याजवळ ओढत नेला. तिच्या अंगावर दुचाकी गाडी आडवी टाकली. आपणही बेशुद्ध आहोत हे भासवण्यासाठी तो तिच्या बाजूला आडवा झोपला. रात्री 12 वाजेपर्यंत कुणीही त्या रस्त्यावरून गेलं नाही. त्यामुळे काय करावे हे त्याला समजेना. मग त्याने आपल्या मोबाईलवरून 112 क्रमांक डायल केला आणि अपघात झाल्याची माहिती गोकाक ग्रामीण पोलिसांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर रात्री 12 नंतर गोकाक ग्रामीण पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बाजूला संतोष हा आडवा पडला होता, तर त्याची बायको खड्ड्याजवळ पडली होती. तिच्या अंगावर त्याची दुचाकी गाडी पडली होती. पोलिसांनी संतोषला उठवले. तो जखमी झाला होता. पोलिसांनी त्याच्याकडून या अपघाताची माहिती घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून गोकाक येथील सरकारी रुग्णालयात सखूबाईचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तर संतोषला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना मिळाला. गळा दाबला गेल्याने आणि विषारी औषध पोटात मिसळले गेल्याने मृत्यू असा तो रिपोर्ट होता. त्यामुळे पोलिसांनी हा अपघात नसून तो खूनच आहे हे ओळखलं. त्यात सखूबाईच्या माहेरच्याने पोलिसात तक्रार देताना संतोषवर संशय व्यक्त करून त्यानेच आपल्या मुलीचा घातपात केला असावा अशी शंका व्यक्त केली होती. उपचारानंतर बरे झालेला संतोष पटाय त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन उलटसुलट प्रश्न विचारत त्याला बोलतं गेलं. अखेर त्याने गुन्हा कबूल केला. आपल्या गावातील विधवा महिलेशी अनैतिक संबंध असल्याने पत्नी सखूबाई रोज आपल्याशी भांडण काढत होती. या भांडणाला कंटाळून मी तिला ठार मारल्याचं त्याने पोलिसांसमोर कबूल केलं. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.